नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयाचा अभ्यास करणार आहोत. तो म्हणजे उल्हासनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील नवीन वैद्यकीय भरती 2026. सरकारी आरोग्य सेवेत काम करून समाजाची सेवा करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सर्वांसाठी ही खरोखरच एक सुवर्ण संधी आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हो, अशाच नवनवीन आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलची मेंबरशिप नक्की जॉईन करा बरं का. ओके, चला तर मग यात सविस्तर लक्ष घालूया. या सरकारी वैद्यकीय भरती प्रक्रियेतील सगळ्यात आकर्षक बाब कोणती असेल तर ती म्हणजे इथे मिळणारं सर्वाधिक मासिक मानधन. तुम्ही पाहू शकता, या भरतीत काही विशिष्ट पदांसाठी हे मानधन तब्बल 35,000 रुपये प्रति महिना इतकं निश्चित करण्यात आलंय. आरोग्य क्षेत्रात जे नव्याने सुरुवात करत आहेत किंवा ज्यांना चांगला अनुभव आहे त्या सर्वांसाठीच ही एक अत्यंत भक्कम अशी आर्थिक सुरुवात ठरू शकते, यात शंकाच नाही. पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवली पाहिजे, आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे. ही भरती प्रक्रिया नुकतीच म्हणजे 22 एप्रिल 2026 रोजी सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची मुदत केवळ 6 मे 2026 पर्यंतच आहे. डेडलाईन एकदम जवळ आहे. त्यामुळे जे आरोग्य सेवा व्यावसायिक या भरतीसाठी उत्सुक आहेत त्यांनी जराही वेळ न घालवता अगदी आजच अर्जाची प्रक्रिया सुरू करणं आवश्यक आहे. शेवटच्या दिवसाची वाट अजिबात पाहू नका. आजच्या या सादरीकरणात आपण कोणकोणत्या गोष्टी पाहणार आहोत ते थोडक्यात पाहूया. 1. UMC वैद्यकीय भरतीचा आढावा. 2. स्टँडर्ड शिफ्ट NUHM संधी. 3. सकाळच्या शिफ्टमधील NUHM पदे. 4. HBT संध्याकाळच्या शिफ्टची पदे. आणि शेवटी 5वा मुद्दा, महत्त्वाची अर्ज माहिती. तर पहिला भाग आहे UMC वैद्यकीय भरतीचा आढावा. इथे आपण या भरतीची मूळ पार्श्वभूमी समजून घेणार आहोत. 15व्या वित्त आयोगांतर्गत वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहिनी धर्मा यांच्या मान्यतेने ही अतिशय महत्त्वाची भरती प्रक्रिया राबवली जात आहे. आणि हे अगदी उत्तमरित्या स्पष्ट करतं की या भरतीमध्ये एकूण 36 रिक्त पदे वेगवेगळ्या वेळेनुसार कशी विभागली गेली आहेत. इथे कामाच्या 3 अतिशय स्पष्ट शिफ्ट्स दिलेल्या आहेत. स्टँडर्ड शिफ्टसाठी 13 पदे, सकाळच्या शिफ्टसाठी सर्वाधिक म्हणजे 17 पदे आणि संध्याकाळच्या शिफ्टसाठी 6 पदे उपलब्ध आहेत. म्हणजेच तुमच्या वेळेच्या सोयीनुसार तुम्हाला इथं काम करण्याची संधी मिळणार आहे. आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे, स्टँडर्ड शिफ्ट NUHM संधी. नॅशनल अर्बन हेल्थ मिशन अंतर्गत असलेल्या या दिवसाच्या पदांबद्दल आपण जाणून घेऊया. आता या स्लाइडमधील सर्वात रंजक गोष्ट म्हणजे इथली विविध प्रकारची वैद्यकीय पदे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत काम करण्यासाठी इथे उत्तम संधी आहेत. पहा, एपिडेमिओलॉजिस्टसाठी एक पद आहे ज्याचं मानधन 35,000 रुपये आहे. पब्लिक हेल्थ मॅनेजरसाठी 2 पदे आहेत ज्यांना 32,000 रुपये मिळतील. याशिवाय स्टाफ नर्स आणि आरोग्य सेविकेसाठी अनुक्रमे 20,000 आणि 18,000 रुपये मानधन आहे. आणि हो, औषध निर्माता व प्रयोगशाळा तंत्रज्ञांसाठी सुद्धा प्रत्येकी 2 पदे असून त्यांचं मानधन 17,000 रुपये इतकं असणार आहे. ह्या खास पदांसाठी काही विशिष्ट शैक्षणिक पात्रता असणं अत्यंत गरजेचं आहे. एपिडेमिओलॉजिस्टसाठी कोणत्याही वैद्यकीय पदवीसह MPH, MHA किंवा MBA असणं आवश्यक आहे. पब्लिक हेल्थ मॅनेजरसाठी MBBS किंवा BAMS सारख्या पदवीसोबत प्रशासकीय पदवी लागते. औषध निर्मात्यांसाठी फार्मसीची पदवी किंवा डिप्लोमा अनिवार्य आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे या सर्व पदांसाठी तुमच्याकडे संबंधित काउन्सिलची नोंदणी आणि तिचं नूतनीकरण असणं पूर्णपणे अनिवार्य आहे. त्याशिवाय अर्ज करता येणार नाही. आपला तिसरा विभाग आहे सकाळच्या शिफ्टमधील NUHM पदे. आता आपण दुसऱ्या वेळापत्रकावर एक नजर टाकूया. इथे आपण दोन्ही शिफ्टच्या वेळापत्रकातील फरक अगदी समोरासमोर पाहू शकतो. एकीकडे स्टँडर्ड शिफ्ट सकाळी 9 ते 5 असते, तर दुसरीकडे ही सकाळची शिफ्ट सकाळी 8ला सुरू होऊन दुपारी 4 वाजता संपते. ज्यांना आपलं काम लवकर सुरू करून लवकर घरी जायचं असतं त्यांच्यासाठी ही 8 ते 4ची वेळ एकदम परफेक्ट आहे. अर्जाचा विचार करताना